वाचन द्या. पुढचे बसून घ्या, बसान घ्या, पुढचे बसान घ्या. जाऊ नको, जाऊ नको. अबू थांबा. नमस्कार गाववाल्यांनो, श्रीदेव रामेश्वर कांदळगाव यांची सिंधुदुर्ग किल्ला त्रैवार्षिक भेट आज होणार आहे. तर आपल्या मागे 4 बोट आहेत. तर त्या 4 बोटमध्ये अनुक्रमे एका बोटमध्ये श्रीदेव रामेश्वर आणि त्यांचे देवतरंग आहेत. दुसऱ्या बोटमध्ये श्रीदेव रामेश्वरांची पालखी आहे. तिसऱ्या बोटमध्ये वाजाप आहे. त्याच्यानंतर चौथ्या बोटमध्ये संपूर्ण श्रीदेव कांदळगाव येथील रयत आहे. तर अशी आपली त्रैवार्षिक भेट आज होणार आहे. आपण या बोटमध्ये जात आहोत. आपली बोट पुढे आहे. चला तर आपण हा दिव्य सोहळा प्रत्यक्षदर्शी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया. मित्रांनो, आता आपण फ्रेममध्ये पाहताय संपूर्ण जगातील आश्चर्य असा सिंधुदुर्ग किल्ला, जो किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी सुमारे 350 वर्षापूर्वी मालवणमधील कुर्टे या बेटावर बांधलेला आहे. तो अजूनही दिमाखात उभा आहे. या ठिकाणी जगातील एकमेव शिवराजेश्वर मंदिर म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे नावाडी रूपातील मूर्ती बसविलेले मंदिर आहे. या ठिकाणी श्रीदेव रामेश्वर कांदळगाव येथील देवस्वारी, पालखी आणि रयत आपल्या त्रैवार्षिक भेटीसाठी आज आलेले आहेत मालवणमध्ये. हा दिव्य सोहळा तुम्ही प्रत्यक्ष आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून अनुभवणार आहात. आपण ज्या बोटमध्ये बसलेलो आहोत या ठिकाणी श्रीदेव कांदळगाव येथील समस्त रयत तुम्हाला दिसत आहे. या देवस्वारीसाठी एकूण मालवण जेटीवरून 5 बोट निघालेले आहेत. या 5 बोटीपैकी ही एक बोट आहे. फ्रेममध्ये दिसत आहेत ते आपल्या बोटीचे तांडेल आहेत. त्याच्यानंतर सेकंड तांडेल आहेत. मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता संपूर्ण मालवणातून नव्हे तर संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातून या ठिकाणी सिंधुदुर्ग किल्ला, या ठिकाणी श्रीदेव रामेश्वर यांच्या स्वागताला सर्व रयत इथे जमलेली आहे. सर्व भाविक इथे जमलेले आहेत. श्रीदेव रामेश्वर यांची ऐतिहासिक त्रैवार्षिक सिंधुदुर्ग किल्ला भेट 3 वर्षांनी होत असे. हा दुर्मिळ क्षण असतो. हा क्षण आपल्या कॅमेऱ्यामध्ये टिपण्यासाठी शेकडो कॅमेरे या देवस्वारीच्या दिशेने रोखलेले आहेत. पहिल्या बोटीमधून या ठिकाणी श्रीदेव रामेश्वराची पालखी आलेली आहे.
पारंपरिक ढोल ताशा सहित गाववाल्यानो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता समस्त मालवण तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील श्रीदेव रामेश्वराचे भाविक या ठिकाणी श्रीदेव रामेश्वर यांच्या किल्लाभेटीचा सोहळा प्रत्यक्ष पाहण्यासाठी आलेले आहेत. श्रीदेव रामेश्वर यांची देवस्वारी आलेली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून या ठिकाणी मोठमोठे क्रिएटर या ठिकाणी आलेले आहेत, पाहू शकता. या ठिकाणी श्रीदेव रामेश्वर यांची पालखी किल्ल्यात आलेली आहे. पालखीचं आगमन सिंधुदुर्ग किल्ल्यामध्ये झालेलं आहे. त्याचबरोबर मित्रांनो या ठिकाणी श्रीदेव रामेश्वर देवतरंगासहित या ठिकाणी किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वारापासून किल्ल्यामध्ये आलेले आहेत. मित्रांनो श्रीदेव रामेश्वर यांची ऐतिहासिक त्रैवार्षिक सिंधुदुर्ग किल्ला भेट या ठिकाणी होत आहे. जगातील एकमेव छत्रपती शिवाजी महाराजांचे नावाडी रूपातील छत्रपती महाराजांची मूर्ती असलेले एकमेव मंदिर. सर्व भाविकांना नम्र विनंती आहे की
मित्रांनो, संपूर्ण जगातील एकमेव असे छत्रपती शिवाजी महाराजांचे नावाड्याच्या रूपातील मूर्ती असलेले मंदिर या ठिकाणी मालवणच्या अरबी समुद्रामध्ये आहे. मंदिरातली जे व्हिडिओ चित्रण किंवा फोटो काढायला निषिद्ध असल्यामुळे आपण आतलं व्हिडिओ चित्रण तुम्हाला दाखवू शकत नाही. इथपर्यंत आपण परवानगी घेऊन हे व्हिडिओ चित्रण करत आहोत. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, तुम्हाला या ठिकाणी देवतरंग दिसत आहेत श्रीदेव रामेश्वराचे, आणि समोर हा सभामंडप आहे. श्रीदेव रामेश्वर यांच्या देवस्वारीबरोबर आलेले सर्व भाविक आणि रयत या ठिकाणी तुम्हाला दिसत आहेत. नमस्कार, मी श्रीदेव रामेश्वर कांदळगाव या देवस्थानतर्फे मी त्या सिंधुदुर्ग किल्ल्यावर जसजशी माहिती मिळाली तसतसे आम्ही सकाळी 8-8:30 वाजता जमलो रामेश्वर मंदिरात. तिथून सर्व वारेसूत्र सर्व बाहेर येली खांब घेऊन 12च्या मांडामध्ये सर्व वारेसूत्र उभी राहिली. त्यानंतर देवतांनी प्रत्येकाला काय काय इशारा देऊन आपला मार्गस्थ केला आणि प्रत्येक मार्गात जिथे जिथे भाविक वार्षिक आहे तो कार्यक्रम करून मालवणमध्ये आले. मालवणमध्ये आल्यानंतर त्याचे फोटी पिंपळा जवळसून तिथे सांगणं वगैरे करून जी काय रीती मर्यादा ती करून सरळ जोशी मांडावर आलो. जोशी मांडावर तिथे जमलो. तिथे सगळ्या देवतांची पूजा अर्चा झाली, पालखी विलकी ठेवली. पालखीत लोकांनी भाविकांनी दर्शन घेतलं. त्यानंतर लोकांना अल्पहार दिला. अल्पहार दिल्यानंतर जवळजवळ 1-अर्धा तास विश्रांती घेतली आणि विश्रांती घेतल्यानंतर होडीने आता किल्ल्यापर्यंत पोचलो. किल्ल्यावर आल्यानंतर सर्व देव उभे राहिले. तिथली रीतरिवाज सर्व केलेली आहे. ती रीतरिवाज झाल्याप्रमाणे मग म्हणजे ह्या शिवाजी मंदिराच्या गाभाऱ्यात येऊन पोचलो आणि इथे शिवाजी महाराजांचं दर्शन घेऊन पालखी आणि सगळे देवदेवता स्थिर होऊन इथे दर्शनासाठी ठेवलेले आहेत. देव रामेश्वर कांदळगाव देव रामेश्वर यांची त्रैवार्षिक सिंधुदुर्ग किल्ला भेट आणि याप्रमाणे देव कांदळकर रामेश्वर या ठिकाणी आलेले आहेत आणि या सिंधुदुर्ग किल्ल्यावरती आम्ही त्यांचं स्वागत केलेलं आहे. आणि त्याप्रमाणे महाराजांची त्यांची भेट झाली आणि महाराजांची भेट घेऊन ते इथून महापुरुष मंदिर महादेव आणि भवानीकडे दर्शनासाठी जातील आणि त्यानंतर आपलं मार्गस्थ होऊन ते दांडेश्वर मंदिरकडून पुढे निघतील.
चौकात उतर. मित्रांनो, सकाळी ज्या बोटीतून श्रीदेव रामेश्वर, देवतरंग आणि सर्व रयत आली होती सिंधुदुर्ग किल्ला भेटीसाठी, त्या या बोटी आहेत समोर फ्रेममध्ये दिसत आहेत त्या. आता काही क्षणात छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरात म्हणजे शिवराजेश्वर मंदिरात ऐतिहासिक अशी त्रैवार्षिक भेट देऊन या ठिकाणी श्रीदेव रामेश्वर आपल्या पालखी आणि देवतरंगांसहित या ठिकाणी सिंधुदुर्ग किल्ल्याच्या प्रवेशद्वारातून आपली किल्ला भेट संपवून सर्व किल्ल्यातील सर्व मंदिरांमध्ये भेट देऊन
श्रीदेव दांडेश्वर या ठिकाणी जाणार आहे. सिंधुदुर्ग किल्ला भेट देऊन या ठिकाणी श्रीदेव रामेश्वर यांची पालखी खामकाठी आणि रयत श्रीदेव दांडेश्वर मंदिर या ठिकाणी आलेली आहे. या ठिकाणी श्रीदेव रामेश्वराचा देवतरंग आलेला आहे. तू सगळे हा करतो. मालवण दांडी येथील श्रीदेव दांडेश्वर या ठिकाणी श्रीदेव दांडेश्वर मंदिराच्या सभामंडपात खामकाठी
भाविकांच्या दर्शनासाठी ठेवलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. हर हर